नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत। आजचा वार आहे सोमवार म्हणजे मंडे आहे। तारीख आहे 19 आज आहे। आजचा वार सोमवार आहे। तारीख आहे 19 डिसेंबर आणि आज आहे पंचषष्ठी म्हणजे आज सट आहे। आता आमच्याकडे सट म्हणतात, आता कोणी कुठं कोणी कसं, म्हणजे सगळीकडे थोडीशी बोलण्याची पद्धती वेगवेगळी आहे। सगळीकडे वेगवेगळे नावं दिलेले असावे। म्हणजे आज खंडेनवमी पण म्हणतात आणि सट पण म्हणतात आणि इथं तर दिलेलं आहे, इथं बघू शकता पंचषष्ठी म्हणजे आज कोटंब भरायचं असतं। काल नागदिवे आणि आज सट आहे म्हणजे कोटंब भरायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला भरीत आणि सजगुऱ्याच्या भाकरी बनवायच्या असतात। पण जे स्वयंपाक होता सकाळचा ते झालेला आहे। दीपक दिनेश दोघंजणी गेलेले। दीपक कुठं गेलेला आहे, इतक्या लवकर वारीला गेलेला नाही आहे। तो गेलेला आहे गॅरेजला, कारण दीपकचे पप्पा आज गेलेत हैदराबादला। जे थोडंफार माल जे आणायचं असतं ना, जे गॅरेजमध्ये लागतं आम्हाला, ट्यूब टायर ग्रीस हे सगळं हैदराबादहून येतं। मग ते सकाळी 4 वाजताच हैदराबादला गेलेत पहाटे। नंतर त्यानंतर दीपक आंघोळ करून 6 वाजता तो गॅरेजला गेलेला आहे आणि दिनेश गेलेले आहे कॉलेजला। मग सगळे जिकडे तिकडे गेलेत। बाबा बाहेर गेलेत, आणखीन आलेले नाहीत। तर माझी मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत आणि स्वयंपाकी झालेला आहे रोजचा। पण सटीसाठी म्हणजे आज कोटंब भरण्यासाठी जे स्वयंपाक बनणार आहे, सजगुऱ्याची भाकर आणि भरीत हे सगळं मला बनवायचं आहे। तर त्यासाठी मी आता लागणार आहे, पण देवपूजा पण करायची आहे, पाणी भरून घ्यायचं आहे, खूप काही कामं आहेत। आता इथून आवरूया। किचन यावेळी थोडीशी अस्तव्यस्त आहे। हे बघा स्वयंपाक बनलेले सगळं जिथला तिथं आहे। तर अगोदर हे सगळं आवरून घेते मी, किचन स्वच्छ पुसून घेते, मग मी स्वयंपाकाला लागणार आहे। म्हणजे स्वयंपाक का जास्ती नसतो, साधा सिंपल भरीत भाकर भात हेच बनवायचं आहे आपल्याला। तर अगोदर मी पाणी भरून घेत आहे, कारण एक वेळा लाईट गेली की मग लवकर येत नाही, मग पाण्याचं राहूनच जातं। देवाचं काही नसतं, एक हांडा भरून ठेवते मी, त्याच्यातलं पाणी घेत नाही पिण्यासाठी वगैरे। कधी लाईट नसली ना तर त्याच हांड्यातलं मी पाणी घेत असते आणि ज्या दिवशी लाईट राहते त्या दिवशी सकाळच्या वेळेत ताजं पाणी मी भरून घेत असते देवांसाठी। नंतर पिण्यासाठी कॅन 2 हांडे भरून ठेवलं तर दिवसभर चालत असतं। तर इथं कॅन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कॅन आज मी इथंच ठेवणार आहे, कारण आता जे स्वयंपाक बनणार आहे अनसूट पाण्याचा बनवायचा आहे नैवेद्यासाठी। एक वेळा सकाळी स्वयंपाक बनलेला आहे, दिनेशचं टिफिन सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे। आता कोटंब्यासाठी जे नैवेद्य बनणार आहे ते ह्याच पाण्याचं बनणार आहे, अनसूट पाण्याचं। तर इकडं कॅनी लावलेला आहे मी आणि देवही मी, म्हणजे संग कामं वेळेची कमी, सकाळच्या वेळेमध्ये थोडीशी धावपळ आपली जास्त होते आणि त्यामध्ये सण वार व्रत वैकल ज्या दिवशी असतं त्या दिवशी तर मग सांगूच नका, असा प्रकार आपला होतो। धावपळ ते करावं का हे करावं, हे करावं का ते करावं, आपलं चालू असतं। तर इकडं कॅन भरून मी इथंच ठेवलेले किचन काउंटर, म्हणजे इथलं इथं पाणी आपल्याला देवासाठी हेच पाणी मी घेणार आहे। आता अनसूट पाणी आहे हे, आणि देव उचलून किचन काउंटर घेतलेले आहेत। आणि आज मंदिराची क्लिनिंग वगैरे काही नाही, फक्त देवांना स्नान घालून मी मंदिरात विराजमान करणार आहे, कारण प्रत्येक गुरुवारी मी मंदिराची डीप क्लिनिंग करत असते, पण दररोज होत नाही। आणि तसं तर बघा कोटंब भरायसाठी आज थोडंसं लवकरच येणार आहेत ते भैया, त्यामुळे थोडीशी घाई गडबड चालू आहे। इकडे स्वयंपाकी बनत आहे, तिकडे देवपूजाही बनत आहे, म्हणजे तिकडे थोडंसं इकडे थोडंसं पळापळ माझी चालू आहे, धावपळ माझी चालू आहे। तर मी भात पातेल्यात ठेवलेलं आहे, कारण का थोडंसं भात मला बनवायचं होतं। सकाळी जे टिफिनसाठी मी बनवलं ते आहे आणखीन सगळ्याला जेवण्यासाठी, फक्त नैवेद्यासाठी इकडे मी भात बनवून ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं। तिकडे माझं लक्ष आहे आणि इकडे भरितासाठी वांगे नाही, वांग्याचं पण भरीत खूप छान बनतं, पण आमच्या घरामध्ये बाबा वगैरे खात नाहीत, मग 2 वेगवेगळं मला बनवावं लागतं, म्हणून मी भेंडीचंच भरीत बनवत आहे। खूप छान बनतं हे भरीत, कधी बनवून बघा अशा पद्धतीनं। आणि म्हणतात बघा सटी दिवशी जे भरीत बनतं बघा ते खूप छान बनतं, एक वेगळाच यामध्ये टेस्ट येतो। आपण कसंही बनवा असं म्हणलं जातं, म्हणजे वेळा अमावस्या दिवशी जी भजी बनते आणि सटी दिवशी जे भरीत बनतं ना त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट असतो। म्हणजे ज्यांच्या घरी कोटंब भरलं जात नाही ना ते पण आज सटी दिवशी भरीत बनवतात खास करून, कारण आज ना खूप छान भरीत बनतं आणि सगळी सामग्री पण भेटून जाते। म्हणजे मार्केटमध्ये सगळं येतं, आता कांदा पात, मेथीची भाजी, कोथिंबीर, हिरवी चिंच, हिरवी मिरची, नंतर भेंडी। हा रेट थोडेसे जास्त आहेत, कारण आज सगळेजण घेतात म्हणून भेंडीचे तर रेट खूपच वाढले, जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर इकडे मी भरीत बनवण्यासाठी सगळी सामग्री उकडत ठेवलेली आहे। काय यामध्ये भेंडी बारीक कट करून ठेवलेली आहे, हिरवी मिरची देठं काढून 2 तुकडे म्हणजे एकातले 2 करून मी शिजत ठेवलेत, कारण नंतर ते आपल्याला वेगळं करायचं असतं, मग जास्ती बारीक करायचं नाही आहे। तशाच साबूत मिरची आपल्याला टाकायचे आहेत पाण्यामध्ये, आणि हिरवी चिंच, या 3 वस्तू मी इकडच्या काउंटर उकडत ठेवलेलं आहे कढईमध्ये। आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, दूध हे आलेलं आहे आणि देवपूजाही करत आहे। म्हणजे देवांना उचलून किचन काउंटर ठेवलं, तोपर्यंत मी इकडे भेंडी वगैरे कट करून शिजत ठेवली, कारण वेळेची कमी खूप आहे आज कमी वेळामध्ये खूप काही मला बनवायचं आहे। स्वयंपाकी बनवायचा आहे, देवपूजाही करायची आहे आणि 8 साडेआठ पर्यंत आपल्याला नैवेद्य थाळी रेडी करायची आहे। तर इकडे बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि थोडंफार हे शिजलेलं पण आहे। तर एक वेळा बघून मी आणखीन थोडंसं झाकून ठेवणार आहे, म्हणजे उतू जात होतं तर उघडंच थोडंसं मी ठेवलेलं आहे झाकून, म्हणजे शिजत। आता काढून घेऊया एका ताटामध्ये। तर पाणी वेगळं आणि हे वेगळं करायचं आहे।
तर एक तर ताटामध्ये मी काढत आहे, म्हणजे पाणी जेही एक्स्ट्राचं असेल सगळं वितळून जाईल. मग नंतर आपल्याला हे वेगळं करायचं आहे सगळी सामग्री, कारण एकत्र हे वाटणार नाही व्यवस्थित. तर भेंडी, हिरवी मिरची, चिंच सगळं आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. आणि भेंडी आपण शिजवून घेतली त्यामुळे थोडासा या पाण्याला चिकटपणा येतो. तर हे बघा सगळं मी काढलेले थोडंसं गार होण्यासाठी ठेवणार आहे वेगळं करून, आणि मग मी देवपूजेचं राहिलेलं काम करत आहे. आज देवही विचार करतील हे काय करत आहे. एक वेळा आणून किचन काउंटर ठेवते, एक वेळा स्नान घालते, एक वेळा नंतर मग देवपाट्यावर विराजमान करते, असं झालेलं आहे. म्हणजे कंटिन्यू मी देवपूजाही केलेली नाही आज थोडीशी धावपळ असल्यामुळे. तर इकडे भेंडी, हिरवी मिरची आणि चिंच सगळं आपल्याला वेगवेगळं करायचं आहे, आणि भरीत खूप छान बनतं. आणि जे कांदा पात आहे, नंतर कोथिंबीर आणि मेथीची भाजी सगळं मी रात्रीच निवडून ठेवलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवलं आहे. तुम्ही म्हणता की ताई मार्केटून आणल्यानंतर भाज्या तू धुवत नाहीस, तसं काही नाही. स्वच्छ धुवून मी फॅनच्या हवेला सुकून मग ठेवत असते. फक्त व्हिडिओमध्ये कधी दाखवते कधी दाखवत नाही, कारण त्यामध्ये वेळ खूप जातो, म्हणून कधी करते कधी करत नाही. कारण रात्रीच्या वेळेतच मी हे कामं आवरून ठेवते, सकाळी आपल्याला ही होत नाही, सकाळची आपली वेगळीच धावपळ असते त्यामुळे. कारण जाणाऱ्याला पाठवून द्यायचं, टिफिन वेगळं करायचं, नैवेद्याची स्वयंपाक वेगळा करायचा, खूप सारं होऊन जातं. त्यामुळे ती सगळी छोटी छोटी कामं जे आहेत ना, रात्री थोडासा नियोजन कामाचा रात्रीच केला जातो, म्हणून सकाळी माझी कामं थोडीसे लवकर आणि वेळेत होतात. तर दीपक गॅरेजून आलेला आहे, म्हणजे दीपकला मी फोन केला होता. आता इतक्यात वाघ्या येतील, जी ही पूजेची सामग्री आहे दीपक इथं आवरत आहे. तर काय काय लागणार आहे पूजेमध्ये आपल्याला, खादी पानं, खारी, खोबरं, सुपारी, नारळ, म्हणजे कळस स्थापना आपल्याला करायची असते. आणि इकडे जे खोबरं आहे ना, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, आणि हळद मिक्स केलेली आहे आपल्याला खंडोबा रायावरती उधळण्यासाठी. तर हे सगळं तयारी दीपक करत आहे, तोपर्यंत मी पटकन इकडे नैवेद्याची तयारी करत आहे. तर एक नारळ कळशासाठी स्वास्तिक वगैरे काढून ठेवलेला आहे, आणि दुसरं नारळ जे आहे ते सोलून घेतलेलं आहे आता ओवाळण्यासाठी. तर इकडे बघू शकता देवपूजा झालेली आहे. आता मी पटकन भरीत करून घेते. टायमिंग सांगितलं तर 7:45 वाजलेले आहेत. तर आत्ताच यांचा फोन आलेला होता, म्हणत होते की वाघ्याला ये म्हणून सांगितलेले आहेत, आणि दुसऱ्या गावचे ते इथले नाहीत, म्हणजे कमलनगरमध्ये वाघे वगैरे भेटत नाही तिथं, म्हणून गावाकडनं त्यांना बोलवलेलं आहे. तर येतील इतक्यामध्ये ते, कारण आता या वेळेमध्ये दीपकचे पप्पा घरी नाही आहेत, फक्त फोनवर बोलणं होत आहे. ते फोन करून त्यांना सांगितलेले आहेत, आता इतक्यात येतील ते. तर पटकन मी आवरून घेत आहे, कारण पूजेचं सगळं काम दीपक करत आहे, तोपर्यंत मी भरीत बनवून घेते. तर इकडे सगळी सामग्री मी वेगवेगळी केली आणि ताटात काढून घेतलेली आहे. कांदा पात, कोथिंबीर आणि मेथीची भाजी बारीक कट करून घेतलेली आहे, आणि जेही हे भेंडी, हिरवी मिरची, चिंच आहे ते व्यवस्थित उकळून वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. आता खलबतमध्ये, म्हणजे मिक्सरमध्ये वगैरे हे वाटायचं नाही आपल्याला, खलबतमध्येच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे एक छान असा टेस्ट येतो आणि एकदम परफेक्ट हे भरीत पण तयार होतं. आणि तुम्ही विचारत होता की ताई पुरणपोळीसाठी तू मैदा घेतला होता का, म्हणजे जसं अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता नागदिव्याचा, त्यावेळी अशी कमेंट होते. तर नाही ताई, मी मैदा घेत नाही, मैदा खाणं ठीकही नसतं, तर मी मैदा घरी आणायचंच बंद केलेलं आहे. फक्त दिवाळीत मैदा येतो घरी, नाहीतरी असं एनी टाईम मी कधीच मैदा आणत नाही. मैदा खाऊ नये, चांगलं नसतं शरीराला. आणि पुरणपोळी तर मैद्याची मी कधीच बनवत नाही, कारण मैद्याची जर पुरणपोळी आपण बनवली तर ती तुटणारच नाही, असा प्रकार होतो. मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवायची म्हणलं की गव्हाचं पीठच आपल्याला घ्यावं लागतं, आणि पुरणपोळी फुटते का, कारण आपण कणिक व्यवस्थित मळत नाही. त्यामुळे कणिक व्यवस्थित मळायचं, जसं मी दाखवलेलं आहे तुम्हाला. पाणी त्यामध्ये ना म्हणजे खूप सारं एकत्र घालायचं नसतं, थोडंसं पाणी आपल्या हाताने टाकून ॲब्झॉर्ब करायचं असतं, आणि छान मऊ अशी कणिक मळून घ्यायची असते. जितकी मेहनत करू तितकं ते कणिक असे मऊ आणि एकदम छान बनून तयार होतं, आणि पुरणपोळी परफेक्टच बनते. तर असं इकडं मी काय काय घेतलेलं भरीत बनवण्यासाठी, अगोदर जिरं बारीक करून घेतलेलं आहे, नंतर त्यामध्ये हिरवी मिरची जी उकडून घेतली ते टाकायची, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आपल्याला हिरवी मिरची. एक वेळा भेंडी यामध्ये गेली की काहीच वाटणार नाही, कुठलीच सामग्री वाटणार नाही, म्हणून अगोदर हिरवी मिरची एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर जी चिंच आपण उकडून घेतलेली होती त्याच्यावरचे खापरं काढायचे आहेत, आणि ते चिंच पण त्यासोबत आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. नंतर आपल्याला भेंडी टाकायची आहे. भेंडी टाकल्यानंतर संघ आपल्याला हे पालेभाज्या टाकायच्या आहेत, कोथिंबीर, मेथीची भाजी आणि कांदा पात, आणि आपल्याला हे छान असं मिक्स करत वाटायचं आहे. आता काहीच वाटलं जाणार नाही यामधलं, फक्त मिक्स होण्याचं काम करतं हे, कारण एक वेळा भेंडी गेली यामध्ये की कुठली सामग्री वाटणार नाही, म्हणून हिरवी मिरची जी आहे ना अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, नंतर भेंडी टाकायची आहे. तर बघू शकता पालेभाज्या टाकून मी छान असं वाटत आहे, म्हणजे फक्त मिक्स होत आहे हे, आणि नंतर काढून ठेवायचं आहे. खूप छान आणि टेस्टी हे भरीत बनून तयार झालेलं आहे. तर आता एका भांड्यात काढून घेऊ, आणि बाजरीचं पीठ, म्हणजे कालच मी बाजरी नीट करून दळून ठेवलेलं आहे घरच्या चक्कीवरती. तुम्ही म्हणत होता की घरच्या चक्कीवरती दळतातही धुराळा होत नाही आहे का घरामध्ये, तर खूप धुराळा होतो, म्हणूनच ती चक्की मी बंदच करून ठेवलेली आहे. जेही जास्त दळून आणायचं असतं बाहेरच मी दळून आणते, बाहेर देत असते. फक्त छोटी मोठी जेही आपलं बेसन असो किंवा बाजरी वगैरे थोडीफार 1 किलोचं 2 किलोचं प्रमाण असलं ना तेच मी चक्कीत टाकत असते, कारण चक्की असावं घरी हे बरोबर आहे, पण धूळ खूप होते त्यानं.
तर इकडे वाघ्या पण आलेले. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. वाघ्या आत्ता आलेले आहेत. आल्यानंतर अगोदर घोंगडं आहे घरामध्ये, म्हणजे ज्यांच्या घरी कुटुंब असतं, ज्यांना सटी दिवशी आपल्याला अशा पद्धतीनं कुटुंब वगैरे भरतो, त्यांच्या घरी हे म्हणजे घोंगडा असतं. आमच्या घरी अगोदरपासूनच आहे. तर घोंगडं कालच धुवून वगैरे ठेवलेलं आहे, कारण बाबा बिना घोंगडाचं राहतच नाही. बाबा घोंगडंच पांघरून घेतात. तर इकडं कळस मांडणी केलेली आहे, म्हणजे अगोदर ते रांगोळी वगैरे हळदी कुंकूनं वाघ्यानं घातलेली आहे आणि त्यावरती तांदूळ टाकून कळस मांडणी केलेली आहे आणि कुटुंबही ठेवलेलं आहे, म्हणजे घंटी वगैरे ते सगळं ठेवलेले. जी पूजेची सामग्री आहे आणि आपल्या घरीही कुटुंब आहे ते पण मी भरणार आहे आणि ते सोबतही घेऊन आलेले आहेत. तर पूजा मांडलेली आहेत. आता पटकन मी फक्त मला बाजरीच्या भाकरी बनवायच्या राहिल्यात आणि कुटुंब छोटं आहे त्या हिशोबाने मी इकडं छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेले आहेत आणि थोडंफार नैवेद्य जे गाईला देवांसाठी इथं मी छोटे छोटे नैवेद्याची चिपट्या जे आहेत ना ते केलेले आहेत. तर झालेले आहेत बाजरीच्या भाकरी, भरीत आहे, भात आहे, हे सगळं मी घेतलेलं आहे. तर अगोदर मी देवांना नैवेद्य, बघा आता कुठंही काही करा तुम्ही बाहेरचं, पण अगोदर आपल्या घरच्या देवांना नैवेद्य दाखवावं, गाईसाठी नैवेद्य काढावा, मगच मी देवाचं दुसऱ्या पूजन वगैरे करत असते. तर देवाला अगोदर मी नैवेद्य दाखवलेलं आहे, कोटंब्यात भरलेला आहे आणि गाईसाठी काढून ठेवलेलं आहे. आता इथं पूजा करून घेऊ, म्हणजे पूजा मांडणी झालेली आहे. आरत्या वगैरे सगळं लावून घेतले, धूप लावलेली आहे, फुलं घेतलेले आहेत. आता पूजन करून घेऊ. तर नारळावरती स्वास्तिक अगोदरच काढलेलं आहे, म्हणजे कळस्थापना झाल्यानंतर काढता येत नाही म्हणून अगोदरच काढलं, तांब्यावरती काढलेलं आहे. आता फक्त हळदी कुंकू वाहून मी फुलं वाहत आहे अशा पद्धतीनं. तर जे सामग्री विसरली ते पण नेत आहे, म्हणजे अक्षदा वगैरे राहिलेल्या होत्या ते पण मी अक्षदा वाहिलेल्या आहेत. आणि वाघ्यानाही आज हळदीचा मान असतो, म्हणजे भंडारा जे असतो ना हळद ते लावली जाते, म्हणजे आज कुंकाचा मान का नसतो पण हळदीचा मान असतो खंडोबा रायाला. तर हळद इकडं लावलेली आहे सगळ्यांना. आणि बाबा यावेळी म्हणजे आत्ताच आंघोळ झालेली आहे बाबांची. इतक्या लवकर दररोजही आंघोळ करत नाहीत ते, 9च्या पुढूनच आंघोळ होते, पण आज वाघ्या लवकर येणार होते म्हणून बाबाही आंघोळ वगैरे करून आलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे आणि कोटंब भरायचं आहे. त्या अगोदर मी हळद आणि कुंकू लावत आहे, अगोदर कोटंब्याला पूजन करून घेत आहे. आणि जे हे आपलं भरीत बाजरीची भाकर भात आहे ना ते आपल्याला कोटंब्यात भरायचं आहे. आणि वाघ्या पण खूप घाई गडबड करत आहेत, त्यांना पण लवकर जायचं आहे, म्हणजे दुसरीकडे कोटंब भरण्यासाठी जायचं आहे. आणि इथं शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी पण जायचं आहे, त्यांच्याही 2-3 येरझाऱ्या झाल्या. तर थोडंसं लवकरच मी आवरत आहे सगळं, कारण त्यांनाही पुढं जायचं असतं. तर इकडं कोटंब भरलेला आहे मी. आता आरती करून घेऊ, पाणी वगैरे फिरवून घेत आहे. आणि आज ना खंडोबा राया म्हणजे कुत्र्याला आज आपल्याला भंडारा वाहून हे नैवेद्य द्यायचं असतं, म्हणजे मान असतो त्यांचा. तर गाईसाठी आणि कुत्र्यासाठी मी नैवेद्य काढून ठेवलेला आहे. दीपक जाऊन देऊन येईल. आता आम्ही इथं आरती करून घेत आहोत, म्हणजे पूजा झालेली, नैवेद्य झालेला आहे. आरती करून घेऊ. आणि जे खोबरं आहे ना ते उधळायचं आहे, येळकोट जय मल्हार म्हणून ते खोबरं जे आहे ना आपल्याला खंडोबा रायावरती उधळायचं असतं. आणि जे हे घोंगड्यावरती कळस्थापना केलेली आहे ते कळस्थापना सहितच घोंगडं उचलायचं आहे आणि दीपकच्या डोक्यावर देतात वाघ्या. आणि ते काहीतरी विचारतात पण, म्हणजे ओझ आहे का हलका आहे असं काहीतरी विचारतात ते. तर हे आरतीचं ताट आहे, सगळी सामग्री मी एक उचलून काढत आहे. म्हणजे हे जे घोंगडं आहे ना असंच उचलून दीपकच्या डोक्यावर हे देतात आणि विचारतात पण ते ओझ आहे का हलका आहे असं, म्हणजे 3 वेळा केलं जातं हे. तर अगोदर मी सगळी सामग्री जी ही पूजेची सामग्री आहे ती सगळी आणून मी आतमध्ये ठेवत आहे, म्हणजे सगळं साईडला करत आहे. फक्त कळस्थापना आपल्याला यावरती ठेवायची आहे. आणि कुटुंब वगैरे सगळं काढून घेत आहेत. तर बाबा पण आरती करून घेत आहेत. तर झालेली अशा प्रकारे आम्ही कुटुंबाची पूजा केलेली आहे. आता फक्त घोंगडं उचलायचं राहिलेलं आहे. तर हे आरतीचं ताट वगैरे सगळंच मी काढून आतमध्ये नेऊन ठेवत आहे, कारण त्यांना पण जायची घाई गडबड आहे आणि मला पण म्हणजे अर्धवट स्वयंपाक झाला. आणखीन बाजरीच्या भाकरी मला बनवायच्या आहेत, फक्त नैवेद्यासाठी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या भाकरी आणखीन मी बनवलेल्या नाही आहेत. तर सगळं काढलं. तरी बघा अशा प्रकारे हे घोंगडं जे आहे ना 4 कोपरे धरून उचललेलं आहे कळशासहितच. आणि डोक्यावर 3 वेळा ठेवतात, खाली उतरवतात आणि विचारतात पण की हे ओझ आहे का हलका आहे. तर हलका आहे, हलका आहे, हलका आहे असं म्हणायचं असतं. तर ते दिलेलं आहे. आता आणून इथं ठेवत आहे दीपक, म्हणजे देवाऱ्याजवळ. तर हे सगळं बघून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे रूल्स असतात. आमच्या घरी अशा पद्धतीनं आम्ही कोटंब भरतो. हे जे घोंगडं वगैरे आहे कळशासहितच उचलून डोक्यावर देतात. पण हेच आईच्या घरामध्ये फक्त कोटंब भरलं जातं, असं काहीच नसतं तिथं. मग तेच सगळ्यांच्या घरचे जे रूल्स असतात ते थोडेसे वेगवेगळे असतात. तर इथं ठेवलेलं आहे खाली घोंगडं आणि कळस्थापना जी आहे ना ती तशीच आहे, बघू शकता, अजिबात ते हललेलं नाही आहे. तर सगळी सामग्री आणून दीपक एक ठेवत आहे आणि दीपकला आता गॅरेजला जायचं आहे. तर वाघ्याला आणि बाबांना प्रसाद देऊन पाया पडलेला आहे. तर आता घेतलेलं आहे कोटंब, म्हणजे खंडोबाची वारी मागायची प्रत्येक रविवारी सटीच्या महिन्यात मागितली जाते.
पण आज पण आता आपण कुटुंब भरलेलं आहे तर गेलेलं आहे. 2 घरं का होईना 5 घरं का होईना आपल्याला खंडोबाची वारी मागायची असते. तर दीपक गेलेले आहे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते आणि जेवण करून दीपक गॅरेजला जाणार आहे. कारण आज जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो तर आलेला आहे, पण हे नाही आहेत म्हणून दीपक आज तिकडे जाणार आहे. तसं त्या दीपकला सुट्टी पण आहे. आता 20 तारखेला दीपकचा पेपर आहे, त्या दिवशी तो कॉलेजला जाणार. तर इकडे मी बाजरीच्या भाकरी बनवत आहे, म्हणजे बाबाही जेवण करतील आणि दीपकही जेवण करेल, दोघांनाही वाढणार आहे. आज ना रोजच्यापेक्षाही थोडंसं लवकरच माझी कामं आवरली, कारण जे वागे होते ते लवकर येणार होते म्हणून सगळी कामं मी खूप फास्टमध्ये आवरली. दररोज ना खूप लेट होतो मला, जे पहाटेच्या वेळेत होतो स्वयंपाक तो तर बनतो, पण त्यानंतर जे स्वयंपाक असतो ना अमक ठमक मी करत असते. कारण एकतर सकाळपासून आपण खडी असतो त्यामुळे थोडासा थकवा पण येतो, म्हणून मी हलकासा ब्रेक केव्हा घेते की दूध गरम झाल्यानंतर चहा बनवते आणि निवांतपणे बसून मी चहा पिते. एक अर्धा तास छान वाटतं मला, म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेत हिंडत फिरत. त्यामुळे थोडंसं स्वयंपाकाला लेट होतो नंतर. असो, आज खूप फास्ट झालं सगळं काम माझं. तर इकडे बाजरीच्या भाकरी मी कशा बनवत आहे, छान पीठ मळून घ्यायचं आपल्याला, थोडंसं पाणी टाकून छान ॲब्झॉर्ब करून पीठ मळून घ्यायचं, म्हणजे जितकं आपण मेहनत लावली ना तितकी छान भाकर बनते. आणि पातळ जितकी पाहिजे तितकी पातळ आपल्याला थापून घ्यायची आहे, तव्यावर टाकायची आहे, पाणी फिरवायचं आणि पटकन पलटून घ्यायचं. नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला छान शेकून पलटायचं आहे. छान फुलली जाते आणि एकदम छान अशी भाकर पण तयार होते. तर भाकरी बनवून घेतलेल्या आहेत मी. आता बाबाला आणि दीपकला इकडं जेवायला वाढत आहे. तर ही आहे आजची जेवण थाळी. बाजरीची भाकर आहे, नंतर भरीत आणि भात वरण. खीर पण आपण बनवू शकतो गोडामध्ये काहीतरी, पण मी इतकंच बनवलेलं आहे कारण खालच्या पुरणपोळ्या जे नागदिवे जे आहेत ना ते पण आहेत आणखीन. तर बाबांचं जेवण चालू आहे. दीपकला पण ताट वाढलं, पण इथं कुत्रे बसले आहेत, म्हणजे पिल्ले आहेत छोटे छोटे त्याचे, तर त्याला दूध ठेवायला गेलेलं आहे. म्हणजे मी म्हणलं पूजन करून ये त्याचं, तर पूजन नाही केला. पूजन तर केला पण ताटामध्ये दूध घेऊन गेले. एकदम छोटे 7-8 पिल्ले आहेत ते, त्यांना ठेवण्यासाठी. ते पीत नव्हते, एकदम छोटे आहेत, तर त्यांना एक एक उचलून दूध पाजवत आहे. तर मुलांचं वेगळंच असतं. तर असं इकडे मी बाजरीच्या भाकरी पूर्णपणे बनवून घेतलेल्या आहेत. तर आज थोडंसं रेस्ट घेतलेली होते. तर बघा कसा झालेला आहे अवतार माझा. तुम्ही म्हणत असता ना की ताई थोडंसं रेस्ट घेत जा वेळ काढून, तेही आपल्याला गरजेचंच आहे. कारण दिवसभरी कामं करून छोटी छोटी आपण थकून जातो. थोडंसं रेस्ट घेणं हे पण गरजेचं आहे. घेतल्यानंतर बघू शकता कसे डोळे लाल झालेले आहेत. खूप डोळे ना, डोळ्याचा त्रास होत आहे झोपमोडीमुळे. रात्री झोपायला लेट, सकाळी उठायला लवकर उठायचं, मग त्या डोळ्याची काय अवस्था होत आहे. असो, तर चला आता यासोबत एक व्हिडिओ इथंच एंड करत आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की करा. बाय बाय, टेक केअर.